मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. खरीप हंगाम अगदी तोंडावर आलाय आणि अशातच बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यात डिझेल, पेट्रोल आणि रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आज बुलढाण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरून थेट प्रशासनाला लढा पुकारलाय. शेतकऱ्यांना तात्काळ इंधन आणि खते उपलब्ध करून द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो ट्रॅक्टर घुसवू, असा थेट आणि आक्रमक इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी प्रशासनाला दिलाय. हंगाम सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आहेत. मात्र नेमक्या याच वेळी जिल्ह्यात डिझेल आणि खतांचा तुटवडा जाणवू लागल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. हाच धागा पकडत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. प्रशासनाने जिल्हा पातळीवर तात्काळ पेट्रोल, डिझेल, बी बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. पण फक्त निवेदन देऊन हे पदाधिकारी थांबले नाहीत, तर त्यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिलाय. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्याचं पूर्व मशागतीचे कामं चालू असताना डिझेल, पेट्रोल मात्र कुठेच उपलब्ध भेटत नाही. मुख्यमंत्री सांगतात की प्रचंड डिझेल आहे आमच्याकडे, परंतु लोक मात्र डिझेल पेट्रोलसाठी मेटाकुटीला आले आणि हे फक्त स्टंट करत त्या ठिकाणी आहे. आम्ही शासनाला या माध्यमातून विनंती केली की शेतकऱ्यांसाठी डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्या. सर्वसामान्य लोकांचे त्या संदर्भातले प्रश्न त्या माध्यमातून तुम्ही सोडा. रासायनिक खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत, ते सुद्धा कमी करा, ते उपलब्ध करून द्या. या जर भाव जर यांनी कमी केले नाही आणि उपलब्ध जर शेतकऱ्यांना रासायनिक खतं, बी बियाणे आणि डिझेल पेट्रोल केलं नाही, तर आम्ही प्रचंड मोर्चा या माध्यमातून करणार आहोत आणि शेतकऱ्यांचे असंख्य ट्रॅक्टर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी घुसवणार आहोत. तर एकीकडे मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याला आता इंधन आणि खतांसाठी वणवण भटकावं लागतंय. आता या इशाऱ्यानंतर बुलढाणा जिल्हा प्रशासन काय पावलं उचलतं आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.